नमस्कार. आपण पाहतात आवाज मंठा लाईव्ह टी व्ही. मी पत्रकार आशिष मोरे. तर काल संपूर्ण महाराष्ट्रभरात महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल आपण जाहीर झालेला बघितला आहे. आणि या निवडणुकीमध्ये नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संपूर्ण महानगरपालिकेमध्ये रणांगणात उतरवले होते. काही ठिकाणी काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीची युती होती. तर याच वंचित बहुजन आघाडी पक्षाला या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं यश संपादन झाले आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. तर सर्वप्रथम अकोला महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 5 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि लातूर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची युती असताना या लातूर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आलेली दिसत आहेत. या लातूर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 5 उमेदवार विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर नांदेड महानगरपालिकेमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे 5 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे 8 उमेदवार विजयी झाले होते. परंतु इथल्या निवडणूक अधिकाऱ्याशी संगनमत करून वंचित बहुजन आघाडीचे 4 उमेदवार पराभूत करण्यात आले. आणि पराभूत करणारे कोण, तर इथले जे स्थानिक आमदार होते त्या स्थानिक आमदाराच्या बहिणीचा पराभूत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केलेला असताना सुद्धा ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी घोषित केले असताना सुद्धा तो निकाल फिरवण्यात आला आणि तो निकाल भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात पाडण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 8 उमेदवार विजयी झालेले असताना सुद्धा 4 उमेदवार पाडण्यात आले आणि त्याचमुळे वंचित बहुजन आघाडीचे या संभाजीनगरमध्ये 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. आणि त्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. आणि हेच 2 विजयी उमेदवार इथली उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सत्ता कुठल्या पक्षाला द्यायची हे ठरवणार आहेत. कारण या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत स्पष्ट झालेलं नाही आणि बहुमताचा आकडा वंचित बहुजन आघाडीकडे आहे. म्हणजे जे वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आहेत ते 2 नगरसेवक ज्या पक्षाकडे जातील त्या पक्षाची सत्ता या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये होणार आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूरमध्ये 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत. अशाच प्रकारे वंचित बहुजन आघाडीच्या अमरावतीमध्ये सुद्धा 1 उमेदवार निवडून आलेले आहे. एकंदरीत पाहता वंचित बहुजन आघाडीची या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण 26 उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने वंचित बहुजन आघाडी आता सत्तेत जाणार आहे. तर हा होता वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या संदर्भातील विजयाचा निकाल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी आमच्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी झालेत ते आम्हाला सांगा. धन्यवाद.